13% आरक्षण आहे. या 13%मधून 8% आरक्षणाची मागणी अबकडची मागणी होते. अबकडची मागणी होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज यामध्ये किती टक्क्याने सहभागी झालेला आहे? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकून त्या कॅबिनेट मंत्र्यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी रात्री 10 वाजता पत्र दिलं आहे की आरक्षणाची अंमलबजावणी करतो. आणि ते पत्र घेतल्यानंतर समाज माध्यमावर ते पत्र दाखवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यामध्ये शर्यत लागली. इथंच समाजाचा फार मोठा घात झालेला आहे. या बदर समितीने महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जाऊन कोणता अभ्यास केला, किती मातंग समाजाच्या लोकसंख्येचा अभ्यास त्यांनी केला, हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिलेला आहे. बदर समितीने दिलेल्या अहवालावर तुम्ही शिफारसी मागताय, म्हणजे नेमका तुमचा उद्देश काय? एका बाजूला एवढ्या मोठ्या महापुरुषांची जयंती संपूर्ण बहुजन समाज साजरा करतोय आणि तुम्ही मात्र शिफारसी मागवताय. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये, डोक्यात एक आहे आणि मनामध्ये वेगळं आहे. येणारा तरुण तो मातंग समाजाचा असेल किंवा बौद्ध समाजाचा असेल, तो शिक्षित असला पाहिजे आणि त्यांनी एकमेकाच्या विचारानंच काम केलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरण हा विषय या सरकारने जातीय तेढ निर्माण करण्याकरता काही अर्धशिक्षित पुढाऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं एक कोलित आहे असं मला वाटतं. मातंग समाजाची प्रत्येक ठिकाणी फसवणूक होत गेलेली आहे आणि होत चाललेली आहे. यापासून मातंग समाजातील पुढाऱ्यांनी बोध घेणं फार आवश्यक आहे. सन 2003ला क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमण्यात आला. या अभ्यास आयोगाच्या 68 शिफारसी मान्य करून त्या शिफारसीच्या निमित्तानं अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये मोर्चे काढण्यात आले. त्यावर लाठीहल्ला करण्यात आला. त्या जखमा आणखीही ओल्या आहेत. त्यानंतर आरक्षणाच्या निमित्तानं अनेक पक्षातल्या चटया उचलणाऱ्या नेत्यांनी समाजाची दिशाभूल करत पक्षाची जी मर्यादा आहे, त्यांना घालून दिलेली मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या अनुषंगानं समाजामध्ये जातीय विष कसं पेरलं जाईल याचा प्रयोग करण्यासाठी जातीवादी पक्षातील लोक, जातीवादी विचाराचे काम करणारे लोक, जातीवादी विचाराच्या संघटनेबरोबर सहकार्य असणारे लोक, या सर्वच लोकांच्या माध्यमातून सामाजिक दरी निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न या आरक्षणाच्या निमित्तानं होताना दिसून येत आहे. खरं तर 13% आरक्षण आहे. या 13%मधून 8% आरक्षणाची मागणी अबकडची मागणी होते. अबकडची मागणी होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज यामध्ये किती टक्क्याने सहभागी झालेला आहे? गेल्याच वर्षी मुंबईमध्ये फार मोठा मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री की त्यांना अधिकार नसताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकून त्या कॅबिनेट मंत्र्यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी रात्री 10 वाजता पत्र दिलं आहे की आरक्षणाची अंमलबजावणी करतो. आणि ते पत्र घेतल्यानंतर समाज माध्यमावर ते पत्र दाखवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यामध्ये शर्यत लागली. इथंच समाजाचा फार मोठा घात झालेला आहे. ज्यांना अधिकार आहेत ते लोक, तो व्यक्ती, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री समाजासमोर येऊन सांगत नाही की आम्ही तुम्हाला या तारखेला अशा पद्धतीने या अबकडचं वर्गीकरण करू किंवा काय, परंतु त्यांच्या सहकार्यांना पाठवून पत्र देऊन इथं जी वळवण केली गेली, इथं समाजाच्या जो तरुण आहे, जो आज देखील समाजाच्या सामाजिक विविध कामामध्ये सक्रिय असतो, त्या तरुणाची या ठिकाणी हेळसांड झालेली आहे. त्या उपर जाऊन बदर समिती नेमली. ही बदर समिती एकच व्यक्तीची समिती आहे. या बदर समितीने महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जाऊन कोणता अभ्यास केला, किती मातंग समाजाच्या लोकसंख्येचा अभ्यास त्यांनी केला, हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिलेला आहे. बदर समितीचा अहवाल आला आहे, पण अहवाल तो झाकलेला आहे, आणखी बंद आहे.
तो असा ओपन करण्यात आलेला नाही किंवा समाजाला किंवा या राज्याला सांगितलेला नाही आहे. तरीही बदर समितीचा नुसता अहवाल सादर होत असताना अनुसूचित जातीमधीलच इतर समाज बांधव आहेत यांना हाताशी धरून या राज्यातलं हे जे सरकार आहे ते जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम करतं आहे. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला सुरू होते. संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर या जयंतीचा गौरव सुरू होतो आहे आणि याच्यावर बदर समितीने दिलेल्या अहवालावर तुम्ही शिफारसी मागताय. म्हणजे नेमका तुमचा उद्देश काय की बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जातीवादी गोंधळ निर्माण करायचा होता का, हा माझ्यासमोरचा फार मोठा प्रश्न आहे. हे शंका आहे. एका बाजूला एवढ्या मोठ्या महापुरुषांची जयंती संपूर्ण बहुजन समाज साजरा करतोय आणि तुम्ही मात्र शिफारसी मागवताय. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये, डोक्यात एक आहे आणि मनामध्ये वेगळं आहे. आता सध्या आपण समाज माध्यमांवर पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये आपापल्या जातीचा उल्लेख करून काही अर्धशिक्षित पुढारी आपलं ज्ञान पाजळत आहे. खरं तर मी त्यांना आवाहन करणार नाही आहे, पण त्यांना एवढं सांगू इच्छितो की बाबांनो हे काय चाललं आहे, कशासाठी चाललं आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळालेली आहे की या देशातली, या राज्यातली जी जातीवादी पिलावळ आहे, ही पिलावळ अशा अर्धशिक्षित पुढाऱ्यांना आर्थिक रसद पुरवून एकमेकाच्या विरोधात समाज माध्यमातून अश्लील भाषा करण्याचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. खरं तर आरक्षणाच्या संदर्भानं कोणताच राजकीय नेता, कोणताच सामाजिक संघटनेचा राज्यस्तरावरचा, देश पातळीवरचा नेता असं स्पष्टपणे सांगत नाही आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आरक्षणाच्या अनुषंगानं मातंग समाजामध्ये विभागवार, जिल्हावार, तालुकावार काय मेळावे झालेले आहेत का, आरक्षण कसं मिळणार आहे किंवा आरक्षण का मिळत नाही किंवा आरक्षणाचे फायदे तोटे काय किंवा आरक्षण समज गैरसमज याच्यावर काय चर्चासत्र झालेली आहेत का, जी चर्चासत्र होणं आवश्यक आहे. ज्यांना आरक्षणाच्या बाबतीत सखोलपणे माहिती आहे असे लोक समोर येताना दिसत नाही आहे. परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला सांगावं लागेल की आरक्षणाच्या निमित्तानं मातंग समाजामध्ये वैचारिक द्वेष निर्माण करण्याचं फार मोठं काम आता सध्या या चालू घडीला होत आहे. खरं तर बाबासाहेबांच्या सोबत मातंग समाजानं केलेली, बाबासाहेब हयात असताना केलेली जी साथसंगत आहे, महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी घेतलेल्या मातंग परिषदा आहेत, अशा अनेक कंगोरे या सामाजिक चळवळीला असताना देखील मातंग समाजाला या विचारापासून दूर ठेवण्याचं काम ही जाणीवपूर्वक ही व्यवस्था करायला लागलेली आहे. आणि ही व्यवस्था करत असताना या व्यवस्थेच्या हातात हात घालून हा विचार या समाजापर्यंत कसा पोचणार नाही यासाठी समाजातीलच काय जे अर्धशिक्षित आहेत की ज्यांना विचाराचं देणं घेणं नाही, फक्त मला सत्तेचा तुकडा कसा मिळेल, वाटा नाही तुकड्यासाठी लाळ घोटणाऱ्या पुढाऱ्यांमार्फत ही अवस्था बकाल करण्याचं काम सुरू झालेलं आहे बांधवांना. खरं तर 13% आरक्षणाऐवजी आम्ही म्हणतो की 17% आरक्षण झालं पाहिजे, आरक्षणात वाढ झाली पाहिजे. एका बाजूला आरक्षण आम्हाला सांगितलं जातं अवकडं करा, पण राजकीय आरक्षणावर जो अतिक्रमण होत आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, अहो राखीव जागेवर डुप्लिकेट जातीचे दाखले काढून जे लोक ज्या जातीचे नाही आहेत ते दाखले घेऊन निवडून येतात, 5-5 वर्ष सत्ता भोगतात, त्याच्यावर कुणीसुद्धा बोलायला तयार नाही. इतकं मोठं राजकीय अतिक्रमण या आरक्षित जागेवर झालेलं आहे. त्याच्यावर बोलणं आवश्यक आहे, पण हिचं मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. परवाच कोल्हापूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक झाली, त्यामध्ये राखीव जागांवर इतर जातीच्या लोकांनी मागासवर्गीयचे दाखले काढले आणि तिथं निवडून आले. फार मोठं आंदोलन झालं. ह्याच्याविषयी कोण बोलत नाही आहे, ह्याच्यावर सरकार गप्प आहे. परंतु आरक्षणाच्या निमित्तानं ज्या जाती इथं बाहेर आलेल्या आहेत, बाहेर म्हणजे रस्त्यावर येण्याचं बोलतात, धमकी देतात, काय नेमकं काय त्यांचं, ज्या जातींनी बाबासाहेबांच्या विचाराचा वसाने वारसा चालवायचं काम आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे, अशा जातीचं नेतृत्व करणारे पुढारीसुद्धा
आरक्षणाच्या निमित्तानं जातीय तेढ निर्माण करायची फार मोठं दुर्दैव आहे. ज्या बाबासाहेबांनी अनुसूचित जातीतील ज्या प्रमुख जाती आहेत त्यांना आरक्षण दिलं होतं. खरं तर वास्तविक पाहता 1931 साली जी आरक्षणाची घोषणा झाली, आरक्षण कुणाला दिलं गेलं की ज्या जाती या व्यवस्थेनं त्या जातींना गावाकुशाच्या बाहेर ठेवलेला आहे अशा जातींना आरक्षण दिलेलं आहे. आता तसं पाहिलं तर आज देखील मातंग समाजामध्ये ज्या रूढी परंपरा चालू आहेत त्या रूढी परंपरा ह्या मूल जरी झालं तर त्याचं नाव बघायला दुसरीकडे जातात, जन्मनाव पाहायला दुसरीकडे जातात. अशा रूढी परंपरा अवगत केलेला मातंग समाज यांनासुद्धा बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलेलं आहे अनुसूचित जातीमध्ये. हे मातंग समाजानं पहिल्यांदा त्याची अतिशय म्हणजे मनामध्ये त्याची खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे. आम्ही ज्याचं ऐकतो, ज्याचं ऐकून हे सगळं करतो, आजसुद्धा आमच्यामध्ये असंख्य अशा ज्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरा संपवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असताना आमच्यातल्याच समाज बांधवांच्या संघटनेला हाताशी धरून या देशातली या राज्यातली जातीवादी व्यवस्था, धर्मवादी व्यवस्था या मातंग समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरवण्याचं काम करते. एका बाजूला आम्हाला आरक्षणाच्या निमित्तानं रस्त्यावर आणायचं आणि इकडं मंदिरात गेला म्हणून कुत्र्यासारखं मारायचं, पाण्याच्या विहिरीवर गेला म्हणून कुत्र्यासारखं मारायचं. माझ्या इतर बांधवांना आता परवाच मराठवाड्यामध्ये बौद्ध बांधवांनी जयंती, बाबासाहेबांची जयंती केली म्हणून त्यांनाच मारलं. काय अधिकार काय? इकडं मातंग समाजाच्या विरुद्ध बौद्धांना उठवायचं, बौद्धांनी मातंगांनी बौद्धाच्या विरुद्ध उठवून हे जे काय चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं आणि समाजाच्या भवितव्याच्या भविष्यातल्या सर्वच गोष्टीसाठी अतिशय घातक आहे. बाबासाहेबांनी एक जात डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलेलं नाही आहे, समूह डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलेलं आहे. पण इथं आम्हाला काय झालं आहे, समाज आणि जात्यातला फरक कळलेला नाही आहे. आम्ही जातीसाठी लढतो म्हणतो पण समाज मात्र विकसित होण्याच्या मार्गावर नाही आहे, अविकसित होत चाललेला आहे. कोणता समाज आहे तो की ज्याने बुद्ध काळापासून आज मान्यवर काशीरामपर्यंत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या सोबत मातंग समाजाने खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. मग मुंबईमधली इलाका परिषद असेल, सोलापुरातली मांगमार परिषद असेल, कसबे तडवळेमधली मांगमार परिषद असेल. अहो अहमदनगरच्या मांगवाड्यात बाबासाहेब म्हणले होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे किती मांगारांना आणि किती महारांना माहिती आहे की आता त्यांनी सांगावं. बाबासाहेब अहमदनगरच्या त्या मांगवाड्यातलं वाक्य आहे हे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एवढा सगळा क्रांतीचा, सामाजिक क्रांतीचा मूलमंत्र दिलेला असताना आज देखील आपण केवळ आणि केवळ जे आरक्षण किती टक्के मुलांना माहिती आहे. आता जे मुलं आहेत की जे 18 ते 25 वर्षे वयाची जी मुलं आहेत या मुलांचं जर आपण परीक्षण निरीक्षण केलं आणि त्यांच्याकडे जर विचारणा केली तर त्यांच्या लक्षात येईल की बाबा नेमकं काय चाललं आहे आणि तुमच्याही लक्षात येईल की त्यांच्याकडून नेमकी भूमिका काय आहे. ज्या तरुणांनाच माहिती नाही आहे आरक्षण नेमकं काय, पण अशा तरुणांना भडकावून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये केवळ जातीय द्वेष पसरवण्याचं फार मोठं काम सुरू झालेलं आहे. या जातीवादी सरकार असेल किंवा राजकीय पुढारी असतील त्यांना फार मोठी भीती आहे की या दोन जाती ज्या अस्पृश्य जाती आहेत या जर पुन्हा एकत्र आल्या तर भविष्यात आपला या कुठल्याच देशात किंवा राज्यात निभाव लागणार नाही आहे. एकतर निवडणुकामध्ये घोटाळे करून आपण येतोय सत्तेवर, आता जनता त्यामध्ये जागृत व्हायला लागलेली आहे. आणि हे दोन समाज लढवय्ये शूर समाज आहेत की ज्यांनी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला फेस केलेला आहे. भले पहिल्यांदा तत्कालीन महाराज आताचे बौद्ध असतील त्यांनी पहिल्यांदा चळवळीत काम केलं असेल, पण त्यांच्यासोबत 2 नंबरला मातंग समाज आहे हे कुणीसुद्धा विसरला कामा नाही. आणि मातंग समाजाचे जे सामाजिक योगदान आहे ते आत्ताच्या तरुणांना कळायला लागलेलं आहे. म्हणून ज्यांच्या हाताला जो तरुण लागलेला होता की जो जातीय अस्मिता मनात बाळगून जातीवाद्याच्या हाताला लागलेला तरुण, आता त्यांची जी षड्यंत्रकारी भूमिका आहे हे त्या तरुणांच्या लक्षात आल्यामुळे तो तरुण आता निसटलेला आहे आणि तो आता आंबेडकरी चळवळीकडं सक्रिय सहभागी होतो आहे. हे खरं तर आंबेडकरी चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे. आंबेडकर चळवळीतला सामाजिक कार्यकर्ता समाजभान मनात ठेवून सामाजिक जागृतीकरता रस्त्यावर उतरतो आणि त्या रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्याचं काम आपल्यातल्याच काय भांडवलांना सांगून ही व्यवस्था त्याला टार्गेट करते हे आता समजायला लागलेलं आहे बांधवांना. खरं तर आरक्षण हे नाममात्र आहे. आरक्षण हे नाममात्र आहे का म्हणतो? बदर समितीचा अहवाल या सरकारनं जाहीर करण्या अगोदर ही सगळ्या समाजातली जी माणसं उठून उभारलेत याचं कारण आहे
की या सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही आहे. का द्यायचं नाही आहे तर ह्या सरकारची पडती बाजू अशी आहे की एका जातीला किंवा एका समाजाला या पद्धतीनं आरक्षण देता येत नाही. सरकारला देखील माहिती आहे. मी मगाही बोललो, जर गेल्या वर्षी 5 मेला जो मुंबईमध्ये कार्यक्रम झाला तिथं एका कॅबिनेट मंत्र्याच्या लेटर पॅडवर तुम्ही लेखी देताय, पण तुमची जबाबदारी नव्हती का स्वतः येऊन तिथं समाजाला फेस करण्याची? तुम्ही तिथून पळपुटेपणा का केला? आणि तेच तो जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण ती न स्वीकारता दुसऱ्याकडे दिली आणि आपण मात्र मोकळे झाले. ही जी अनाजी पंथाची भूमिका आहे, ही अनाजी पंथाची भूमिकाच फार मोठी संशयास्पद आणि षड्यंत्रकारी आहे. कारण का या राज्यातली ही जी अस्पृश्य समाजातली जी व्यवस्था आहे, ही जी तरुण मुलं आहेत आज पूर्णपणे बेरोजगार झालेली आहेत. आता तुम्ही म्हणाल आरक्षणाचा मुद्दा आहे, इकडं बेरोजगारीवरही बोलताय. मग बेरोजगार तरुण असताना देखील सरकार कुठलीही नोकरीची जाहिरात काढत नाही, हा पण प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. आणि जर सरकार जाहिरात काढत नसेल तर मग सरकारला या राज्यातल्या देशातल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा नाही. केवळ हा तरुण हातात दगड घेऊन एकमेकाच्या छाताडावर उठला पाहिजे, हातात शस्त्र घेऊन एकमेकाच्या विरोधात उभारला पाहिजे. ही नेमकी भूमिका या आरक्षणाच्या निमित्तानं सरकारला करायची आहे. याचमुळं गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, जातीय द्वेष अतिशय टोकाचा निर्माण करण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने चालू आहे. छुप्या पद्धतीने काय म्हणतो, मराठवाडा विभागामध्ये तर रसद पुरवली चाललेली आहे. कोणताही अशिक्षित अर्धाण पुढारी यायचा त्याला थोडे आर्थिक मदत करायची आणि त्याला या विरोधात बोलायला लावायचे. म्हणजे जातीय आगडोम कसा उसळत नाही आहे, परंतु या महाराष्ट्रातले जे तरुण मुलं आहेत की ज्यांना खरोखरच महापुरुषांचा विचार कळलेला आहे, महापुरुषांच्या विचाराची चाड आणि चीड आहे, हा तरुण कधीही हातात शस्त्र घेणार नाही, हातात लेखणी घेणार आहे आणि कायद्याची भाषा करून रस्त्यावर उतरून ह्या सरकारला जाब विचारणार आहे की बाबा नेमकं तुमचं काम काय आहे. इथला तरुण अतिशय सुशिक्षित बेरोजगार आहे, ही जाणीव या सरकारला आहे. एका बाजूला महिलांवर अन्याय होतात हे देखील या सरकारला माहिती आहे. तरी पण लाडकी बहीण 3 महिन्याला एकदा फक्त जाहिरात केली जाते, पैसे तर दिले जात नाही आहे. आणि लाडकी बहीण योजना नेमकी काय, निवडणुकीला वापरण्याकरता अतिशय काय म्हणते त्याला, अतिशय नियोजनबद्ध केलेली योजना आहे ती. या पद्धतीनं समाजाला, विशेषतः महिलांना, मग त्या बहुजन समाजाच्या महिला असतील त्यांना वेड्यात काढायचं आहे. अहो साधी गोष्ट आहे, मी तर जाणीवपूर्वक बोलतो माझ्या बांधवांना, जे बहुजन बांधव आहेत किंवा जे आरक्षणाच्या निमित्तानं रस्त्यावर येतात. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, कुठलाही मोर्चा नाही, कुठलं आंदोलन नाही, 50 कोटीचा आर्थिक निधी तिथं दिलेला आहे. आणि त्या अध्यक्षाला, परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा नाही, मंत्र्याचा दर्जा आहे. आणि आमचं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ आज देखील आर्थिक बजेटशिवाय, आर्थिक बजेटची तरतूद नाही आहे, इथं बंद झालं. आता बार्टीमधून आरटी काढलं आहे, आरटीला देखील साधं ऑफिस दिलेलं नाही आहे, बजेटची तरतूद नाही आहे. म्हणजे जो समाज एकत्र येऊन आपल्या समस्या मांडतो तिथं दुफळी निर्माण करायची आणि या समाजाची वाताहत करायची, अशीच पद्धती आरक्षणाच्या निमित्तानं होणार आहे. बांधवा की 13% निमित्तानं जे काय मिळून मिसळून 13% आरक्षण उपभोगलं जात होतं, याच्यामध्ये स्पर्धा आहे. आरक्षण कुणाला एकाला देता येतं आहे किंवा एकानंच घेतलं आहे असं म्हणणं फार चुकीचं आहे. तुम्हाला स्पर्धा करावं लागणार आहे. 21व्या शतक हे तंत्रज्ञानाचं शतक आहे. इथं जो स्पर्धेत टिकेल तो पुढे येणार आहे आणि त्या स्पर्धा करण्यासाठी तो शिक्षित असला पाहिजे. आता आमच्यामध्ये कसं झालं आहे, शिक्षण म्हणल्यानंतर आमच्याच पुढे सांगतात शिकून कुणाचं चांगलं झालं आहे. ही फार मोठी दुर्भाग्यपूर्ण म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. आज परवाचा 10वीचा निकाल पाहिला, 12वीचा निकाल पाहिला तर मातंग समाजातल्या मुलींची संख्या जास्त आहे. मुलींची संख्या की 90%पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मातंग समाजाच्या मुली आहेत की ज्या समाजामध्ये आज देखील लहान मुलींना देवदासी सोडलं जातं आहे. गेल्याच 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातली एक फार मोठी यात्रा झाली. 15 लाख लोक त्या यात्रेला होता असं प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केलं, पण त्या यात्रेमध्ये 5 महिला मेल्या याची कुठं साधी एक ओळ देखील बातमी आलेली नाही. म्हणजे इतकं मोठं दुर्दैव आहे
की या समाजाला दैववादाकडे कोणत्या पद्धतीनं जास्तीत जास्त पद्धतीने कसं नेता येईल अशी ही यंत्रणा काम करायला लागलेली आहे. आणि या यंत्रणेच्या निमित्तानं एका बाजूला दैववाद, एका बाजूला आर्थिक शोषण, एका बाजूला सामाजिक शोषण आणि दुसऱ्या बाजूला केवळ आणि केवळ अज्ञानाचा गैरफायदा घेत घेत फक्त तुमचा दुश्मन कोण आहे, खरा दुश्मन तर बाजूलाच आहे की ज्यांनी या सगळी पूर्ण सामाजिक व्यवस्था, जाती व्यवस्था निगरगट्ट करण्याचं काम केलं आहे. हा दुश्मन गबरगंड होत आहे आणि आम्हाला मात्र जातीमध्ये लढवलं जात आहे. हे अतिशय या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण अतिशय दुर्दैवी आणि घातक आहे. कारण का येणारा तरुण तो मातंग समाजाचा असेल किंवा बौद्ध समाजाचा असेल तो शिक्षित असला पाहिजे आणि त्यांनी एकमेकाच्या विचारानंच काम केलं पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो. कारण का समाज माध्यमाच्या पोस्टमधून जे काय वाच्यता केली जाते ते अतिशय भयानक आहे. बांधवानो, हे करणं चुकीचं आहे. आणि असं जर होत असेल तर आपण बहुजन महापुरुषांच्या विचाराचे पाईक आहोत हे म्हणणं तितकंच योग्य आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. ज्या बाबासाहेबांनी, अण्णाभाऊंनी, शिवाजी महाराजांनी, महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी किंवा लहुजी साळवींनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे एक आहोत. एक म्हणजे काय की ज्या लहुजी साळवींनी आपल्या एका हातामध्ये महाराज पोरगण, दुसऱ्या हातामध्ये मांगाची पोरगी असं घेऊन महात्मा फुलेंच्या शाळेत पाठवणारे लहुजी आम्हाला अभिप्रेत आहेत. पण लहुजीच्या नावावर जय लहुजी म्हणून, इकडं जय भीम म्हणून जो अभिवादनाच्या नावाच्या निमित्तानं जो जातीवाद पसरवण्याचं काम इथली काय जातीवादी टाळकी करायला लागलेली आहेत की जे पडद्याआड आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरामध्ये जर पाहिलं तर गुन्हेगारीचं प्रमाण मातंग समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यावर कुठला राजकीय पक्ष बोलत नाही, कुठली राजकीय संघटना बोलत नाही. उलट या संघटनेचा फायदा कसा होईल यासाठी या संघटनेचे पुढारी समाजातील जे तरुण आहेत की जे सामाजिक भान असलेले तरुण आहेत यांना दिशाहीन करून त्यांना गुन्हेगार कसं बनवता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलेले आहेत. तर मला या आरक्षणाच्या निमित्तानं एवढं सांगता येईल की हे जे सरकार आहे हे सरकार आरक्षण देईल न देईल हा भाग नंतरचा आहे. परंतु आरक्षण जाहीर करण्याअगोदर जातीय आगडोम या महाराष्ट्रामध्ये कसा पसरेल आणि जातीय दंगली कशा भडकतील याच्यासाठी आरक्षण हे निमित्त करून, बदर समितीचा अहवाल हा हे निमित्त करून इथं दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते कदापि या ठिकाणी हे या सरकारला यशस्वी होणार नाही. कारण का या महाराष्ट्रातला जो वैचारिक तरुण आहे तो तरुण आणखी पण समाजातल्या इतर तरुणांना विचाराच्या पातळीवर दिशाहीन न होता दिशादर्शक विचार देऊन या बहुजन महापुरुषांच्या विचारानं वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. हे आव्हान या तरुणांच्या समोर आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या व्यवस्थेला चॅलेंज म्हणून मातंग आंबेडकरी परिषदा होत आहेत. ही काय फार साधी गोष्ट नाही आहे. ज्या आंबेडकरी परिषदेच्या निमित्तानं, मातंग समाजानं भरवलेल्या आंबेडकरी परिषदेच्या निमित्तानं या जातीवादी लोकांना एक आव्हान निर्माण करतोय आणि ते आव्हान येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राज्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं परिषद घेऊन खरा शत्रू कोण आहे, खरा मित्र कोण आहे हे आम्ही या समाजाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा सांगतो, हे आरक्षण हे दाखवलेलं अतिशय भयानक असं काय म्हणतो त्याला आपण, हे निमित्त आहे ज्या निमित्तानं आम्हाला या राज्यामध्ये दोन समाजामध्ये जास्तीत जास्त जातीवाद कसा पसरवता येईल एवढं मात्र ह्या मागचं फार मोठं षडयंत्र आहे. जर आरक्षणाच्या निमित्तानं यांना या अशा जातीवादी लोकांना समाजामध्ये तेढ निर्माण करून जर तरुणांची माती भडकावायची आहेत तर हे कदापि यशस्वी होणार नाही आहेत. त्यांना आमच्यासारखे तरुण आम्ही सोबत आहोत, त्यांना सोबत घेऊयात, तरुणांचं प्रबोधन करू, तरुणांना समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. बरेच 100 तरुण असतील त्यातल्या 10 लोकांना तर आम्ही सांगायचा आमचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून शत्रूंचं जे षडयंत्र आहे ते कदापि यशस्वी होणार नाही. यासाठी आम्ही बहुजन महापुरुषांच्या शिवलहू फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचाराची वाटचाल निश्चितपणे करून आम्ही या तरुणांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे एवढेच या ठिकाणी सांगतो.